शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची यात्रा प्रारंभ झाली. शिवरायांच्या स्वराज्य मोहिमेला 1647 नंतर गती आली. त्यांनी आदिलशहाचे कोंढाणा, चाकण, पुरंदर, रायरी, राजगड हे किल्ले जिंकले. 12 मावळचा प्रदेश स्वराज्याच्या अंमलाखाली आला. त्यामुळे चिडून आदिलशहाने बाजी घोरपडे आणि अफजल खानाच्या मदतीने शहाजीराजांना अटक केली. शिवरायांच्या चतुराईमुळे 16 मे 1649 ला शहाजीराजांची सुटका झाली. आपल्या स्वप्नाची पूर्तता जलद गतीने व्हावी म्हणून शहाजीराजांनी शिवरायांच्या मदतीसाठी कान्होजी जेधे यांना पाठवले. चंद्रराव मौर्याचा पराभव करून शिवरायांनी बलाढ्य जावळी जिंकली. इसवी सन 1657 मध्ये शिवरायांनी आदिलशहाचे कोकणातील किल्ले आणि दाभोळ बंदर जिंकले. तसेच मुघलांच्या ताब्यातील जुन्नर जिंकले. स्वराज्याचा असा उत्कर्ष सुरू असताना 14 मे 1657 ला सईबाईंच्या पोटी पुरंदर किल्ल्यावर शंभूराजे यांचा जन्म झाला. शंभूराजांच्या जन्मानंतर काही दिवसातच सईबाई साहेब आजारी पडल्या. हवा पालटासाठी मासाहेब जिजाऊंनी त्यांना पुरंदरवरून राजगडास पाठवले, परंतु प्रकृती सुधारणा होत नव्हती. शंभू बाळाची आईच्या दुधाविना आबाळ होऊ लागली. मासाहेब जिजाऊंच्या लक्षात येताच त्यांनी कापूरहोळ येथील गाढे पाटलाची सून धारवला खास पालखी पाठवून बोलावून घेतले. 26 होनाची तैनाती देऊन शंभू बाळाची दुधाई म्हणून धाराव वाक्काची नेमणूक केली. दुधाचे संस्कार सांगून कर्तबगारी नाकारणाऱ्या लोकांना ही मोठी चपराक होती, कारण त्यांच्या लेखी जन्मताच जिचे मूल मरण पावले आहे अशी धाराव अशुभ होती. मासाहेब जिजाऊंनी या भाकड गोष्टी नाकारल्या. धारावच्या दुधावर बाळ शंभूराजे मोठे होऊ लागले. त्यातच सईबाईंचा आजार वाढला आणि 5 सप्टेंबर 1659 ला 2.25 वर्षाच्या शंभूराजांना आजी जिजाऊंच्या कुशीत देऊन सईबाई राजगडावर पंचतत्वात विलीन झाल्या. जिजाऊंच्या आदेशानुसार शिवरायांनी कर्नाटकातील मोधोळवर हल्ला करून 20 ऑक्टोबर 1664 रोजी शहाजीराजांना कैद करणारा बाजी घोरपडेचा अंत केला. पित्याच्या अपमानाचा शिवरायांनी बदला घेतला. शिवराय या 2 वर्षात मोठमोठ्या मोहिमेवर जात असताना मासाहेब जिजाऊ यांच्या कडक देखरेखीखाली शंभूराजांचे शस्त्रांचे व शास्त्राचे शिक्षण सुरू होते. मासाहेब जिजाऊ शंभूराजांना शिवरायांची युद्धनीती, कूटनीती, रणनीती, हेरनीती यांची माहिती देत होत्या. शंभूराजे पित्याचे पराक्रम ऐकत बघत मोठे होत होते. यासोबत त्यांना धनुर्विद्या, दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, मल्लविद्या इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण नामांकित मावळे देत होते. मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीत एक बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, निडर, सामर्थ्यशाली युवराज घडत होते. इसवी सन 1672 मध्ये शिवरायांनी जाणीवपूर्वक शंभूराजांना परकीय वकिलांशी चर्चा करण्याचे अधिकार दिले. वयाच्या 16व्या वर्षापासूनच शंभूराजांना दरबारातील शिष्टाचार आणि परकीय वकिलांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच व अरब व्यापाऱ्यांसोबत शंभूराजे सहज व मनमोकळा संवाद साधत. यापूर्वी हे काम अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांकडे होते. ते परकीय वकिलांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेत. शंभूराजांच्या लक्षात ही गोष्ट आली. 7 मे 1672 रोजी इंग्रजी वकील उस्टिक व 3 जून 1673 रोजी टॉमस निकोल्सनने रायगडला भेट दिली, तेव्हा शंभूराजांनी त्यांच्याशी दुभाषी मध्यस्थीशिवाय समोरासमोर बसून इंग्रजी व फ्रेंच भाषेत चर्चा केली. शंभूराजांचे उमदे व्यक्तिमत्व, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, व्यवहारातील पारदर्शकता आणि स्पष्ट इंग्रजी व फ्रेंच भाषेतील संभाषण ऐकून दोघेही प्रभावित झाले. डच वकिलांनी शंभूराजांच्या मुत्सद्दीपणाचे कौतुक केले. परकीयांशी पारदर्शक व स्वराज्य हिताचे करार होऊ लागले. भ्रष्ट मंत्री मात्र शंभूराजांचा द्वेष करू लागले. शिवरायांच्या सर्व राण्यांना शंभूराजांचा जिव्हाळा होता. आग्र्यावरून परत येताना शंभूराजे मरण पावल्याच्या अफवेमुळे तर सोयराबाईंनी अन्न पाणी सोडले होते. शंभूराजे म्हणायचे, माझी आई सोयराई यांचे हृदय स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे. नंतर मात्र पुत्रमोह आणि स्वार्थी मंत्र्यांच्या सल्ल्याने सोयराबाई शंभूराजे यांच्या विरोधात रचलेल्या अनेक कटात सामील झाल्या, हेही तितकंच सत्य आहे. सोयराबाईंच्या पोटी 24 फेब्रुवारी 1670 ला राजाराम जन्माला आले, मात्र राजाराम राजे पालथे जन्माला आले. म्हणून ज्योतिषांनी आणि पुरोहितांनी अशुभ वर्तवले. यावर शिवराय ते ऐतिहासिक वाक्य म्हणाले, राजाराम पालथा जन्माला आला याचा अर्थ तो दिल्लीची पाचशाही पालथी घालेल. शिवराय काळाच्या पुढे होते. याद्वारे त्यांनी अंधश्रद्धा व भाकड फल ज्योतिष नाकारून प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. राजाराम महाराजांच्या जन्मानंतर शिवरायांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. या सर्व मोहिमांमध्ये शंभूराजांचा महत्वाचा सहभाग होता. शंभूराजे युद्धाच्या आणि मोहिमांच्या धामधुमीत खास वेळ काढून आपला छोटा भाऊ राजारामाशी खेळत. शंभूराजे त्यांना अनेक मनोरंजक व प्रेरणादायी गोष्टी सांगत. आपल्या पाठकुळी बसून फिरायला नेत. 2 भावांची चांगलीच गट्टी होती आणि त्यांचा स्नेह अखेरपर्यंत होता. 6 जून 1674 रोजी पार पडलेल्या भव्यदिव्य राज्याभिषेक सोहळ्यात युवराज म्हणून शंभूराजांची घोषणा झाली. पराक्रमी, बुद्धिमान, प्रजाहितदक्ष युवराज मिळाल्यामुळे प्रजा आणि सैनिक दोघेही आनंदले. युवराज्याभिषेक झाल्यानंतर शंभूराजांनी मुलकी कारभारात जातीने लक्ष घालायला सुरुवात केली. राज्याभिषेकाचा खर्च वसूल करण्यासाठी शिवरायांनी वतनदारांवर सिंहासन पट्टी लावली होती. शिवरायांनी सामान्य रयतेवर कोणताही कराचा बोजा टाकला नव्हता, मात्र अधिकारी वसुलीत जास्ती करत. शंभूराजांनी त्या अधिकाऱ्यांना कडक समज दिली. शिवरायांच्या पावलांवर पाऊल टाकत शंभूराज
शंभूराजांनी शेतकरी हिताचे धोरण ठामपणे राबवण्यास सुरुवात केली. दुष्काळात रयतेचा कर माफ केला. शेतकऱ्यांना मोफत बी बियाणे देऊन मंत्र्यांकडून कर वसुलीत होणारी जबरदस्ती आणि अफरातफर थांबवली. शेतकऱ्यांना व सामान्य रयतेला धीर दिला. मंत्र्यांचा भ्रष्टाचार आणि वतनदारांची मनमानी थांबवल्यामुळे ते दुखावले गेले. युवराज शंभूराजे अत्यंत कठोर शब्दात त्यांची निर्भत्सना करू लागले. मंत्र्यांना तो अपमान वाटू लागला. मात्र शंभूराजे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. मंत्री विरुद्ध शंभूराजे हा संघर्ष तीव्र झाला. मंत्र्यांनी शंभूराजांच्या विरोधात शिवरायांकडे खोट्या तक्रारी देणं सुरू केलं. 3 एप्रिल 1680 शिवरायांचे रायगडावर निधन झाले. अवघ्या 50 वर्षात भारत मातेचे एक महान पुत्र या मातीला स्वराज्य देऊन पंचतत्वात विलीन झाले. याच काळात शंभूराजांना रायगडापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले. मात्र शंभूराजांना अडवण्याचे सामर्थ्य कोणात होते? रायगडावर आल्यानंतर सर्वप्रथम शंभूराजांनी राज्याची घडी बसवली. हेर खाते कार्यक्षम केले. सर्व कारस्थानी मंत्री आणि कारभारी अजून कैदेतच होते. शंभूराजांनी आपल्या विशाल मनाचा परिचय देत मंत्र्यांचा अनुभव, स्वराज्याचे त्यांचे कार्य लक्षात घेऊन मंत्र्यांना माफी देऊन पुन्हा मंत्रिपदावर घेतले. ज्येष्ठांच्या सूचनेनुसार शत्रूंना आणि वकिलांना जरब बसावी म्हणून राज्याभिषेक करण्याचे ठरले. रायगडावर उत्साहाचे वातावरण पसरले. 16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. मासाहेब जिजाऊंचा शंभूबाळ स्वराज्याचा दुसरा छत्रपती झाला. रयतेत उत्साह होता. शत्रूच्या उरात मात्र धडकी भरली होती. राज्यकारभार स्वीकारल्यापासून छत्रपती संभाजी महाराजांना क्षणाची उसंत नव्हती. मंत्र्यांची कारस्थाने, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, मुघल यासारख्या शत्रूंच्या कारवाया व मोहिमांमध्ये ते सतत व्यस्त असायचे. त्यांचे राजसिंहासन हे घोड्याच्या पाठीवरच होते. त्यांच्या धाडसी मोहिमांमुळे औरंगजेबाची झोप उडाली होती. त्यामुळे तोही स्वराज्याच्या उंबरठ्यावर उभा होता. या सर्व धामधुमीत मुलकी प्रशासनाकडे बारकाईने लक्ष असणे आवश्यक होते. यासाठी शंभूराजांनी एक धाडसी निर्णय घेतला. महाराणी येसूबाई यांच्याकडे मुलकी प्रशासनाची सर्व जबाबदारी सोपवली. त्यासाठी श्री सखी राज्ञी जयती हा त्यांच्या नावाच्या राजमुद्रेचा स्वतंत्र शिक्का त्यांना देण्यात आला. महाराणी येसूबाई या सुसंस्कृत व युद्धकुशल होत्या. छत्रपती संभाजी महाराजांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली. अनेक महत्वाचे न्यायनिवाडे केले. प्रजा सुखावली. राज्याचे उत्पादन वाढले. शत्रूचा शत्रू आपला मित्र ही राजकारणातील एक जुनी म्हण आहे. दिनांक 13 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजादा अकबरची पाली सुधाकर गड जवळ भेट झाली. त्यावेळी शंभूराजांसोबत कवी कलश आणि अन्य मुत्सद्दी होते आणि अकबरासोबत दुर्गादास राठोड होते. मसलत बसली. यामध्ये औरंगजेबाच्या विरोधात आक्रमणाची दिशा, पेच डावपेच, बचाव रणनीती यावर सखोल चर्चा होऊन योजना ठरल्या. अकबर आणि शंभूराजांमध्ये या चर्चेमुळे सकारात्मक वातावरण तयार झाले. उत्तरेकडचे राजपूत राजे औरंगजेबावर नाराज सरदार आणि जिगरबाज मराठे यांच्या ताकदीवर जुलमी मुघल सत्ता उलथून टाकायची योजना होती आणि अकबर या योजनेतील एक महत्वाचा अस्त्र होता. अकबराने स्वराज्यातील मंत्र्यांच्या कारस्थानाचा पर्दाफाश केल्याने मित्र ऋणातून उतराई होण्यासाठी शंभूराजांनी आपल्या गळ्यातील एक रत्नजडित कंठा अकबराला भेट देऊन त्याचा सन्मान केला. शंभूराजांच्या डावपेचांना योग्य दिशा मिळाली होती. जंजिऱ्याचा सिद्धी मराठ्यांसमोर मोठे आव्हान बनला होता. सिद्धीला पायबंद घालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी मोहीम हाती घेतली. पण जंजिरा अभेद्य समुद्री किल्ला फक्त समोरून हल्ला करून जिंकणे कठीण होते. म्हणून आखण्यात आला एक धाडसी गुप्त डाव. या मोहिमेसाठी कोंडाजी फर्जंद यांची निवड करण्यात आली. हो, तेच कोंडाजी फर्जंद ज्यांनी पन्हाळा किल्ला फक्त 60 मावळे घेऊन स्वराज्यात आणला होता. योजनेनुसार कोंढाजी बाबांनी संभाजी महाराजांशी आपले मतभेद झाल्याचे भासून सिद्धीचा विश्वास संपादन करायचा. किल्ल्याच्या आत प्रवेश मिळाल्यानंतर किल्ल्यातील दारुगोळ्याच्या साठ्याचा स्फोट घडवून आणायचा आणि त्याच वेळी बाहेरून मराठ्यांनी हल्ला करायचा, अशी ती धाडसी योजना. पण दुर्दैवाने सिद्धीला या मोहिमेचा सुगावा लागला आणि कोंढाजी बाबा पकडले गेले आणि स्वराज्याच्या महायज्ञात आणखी एक आहुती पडली. जंजिऱ्याचा सिद्धी अरबी समुद्रात सातत्याने धुमाकूळ घालीत होता. अचानक हल्ले करणे, लुटमार करणे हा त्याचा नेहमीचाच उद्योग होता. मराठ्यांनी हमला केल्यानंतर तो मुंबईकर इंग्रजांच्या आश्रयाला लपे. शंभूराजांनी त्याला वारंवार ताकीद दिली. अनेक योजना आखल्या, पण सिद्धी सरळ होत नव्हता. त्याला पायदंड घालण्यासाठी शंभूराजांनी एक योजना आखली. अरबांशी मैत्री केली. एलिफंटा लेण्याजवळ बेट विकत घेऊन तेथे किल्ला बांधायला सुरुवात केली. तर दुसरीकडे कुलाबा येथे सागरी किल्ल्याचे काम सुरू केले. त्यामुळे इंग्रजांची नाकेबंदी झाली. इंग्रज नरमले आणि त्यांनी सिद्धीला आश्रय देणे बंद केले. याच दरम्यान शंभूराजांनी केजविन या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई हे बेट विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण सुरतकर इंग्रजांच्या विरोधामुळे तो यशस्वी झाला नाही. मराठ्यांच्या आरमाराला मिळालेल्या अरबांच्या साथीमुळे सिद्धीला जरब बसली. मध्ययुगीन काळात डच, पोर्तुगीज, मुघल, इंग्रज यांच्या सेवेत कठोर मेहनत व सर्व निकृष्ट दर्जाचे काम करण्यासाठी गुलाम स्त्री पुरुष होते. गुलामांचे बाजार भरत त्यांची खरेदी विक्री केली जात. त्यांचे सक्तीचे धर्मांतर केले जात. या गुलाम बनवलेल्या लोकांचा अमानुष छळ त्यांचे मालक करत जनावरांपेक्षा बदतर त्यांचे आयुष्य होते. छत्रपती संभाजी महाराजांनी गुलामांची खरेदी विक्री करण्यास कठोर बंदी घातली. इंग्रजांबरोबर झालेल्या करारात ते म्हणतात, तुम्हाला या पवित्र स्वराज्यात गुलामांची खरेदी विक्री अथवा सक्तीचे धर्मांतर करता येणार नाही. या कायद्याचे उल्लंघन झाल्यास व्यापाऱ्यांना जबरदस्त आर्थिक दंड व हातपाय तोडण्याची शिक्षा केल्या जाईल. आधुनिक काळात अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्याचे आदेश काढताना राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा हात थरथरत होता. पण त्यांच्या शेकडो वर्ष आधी शंभूराजांनी आपल्या हुकमाद्वारे अत्यंत निर्धाराने गुलामीची प्रथा बंद करून मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला. छत्रपती संभाजी महाराजांनी
यांनी आषाढी वारीला संरक्षण दिले. सन 1686च्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांना मदत करण्याचे अनेक निर्णय शंभूराजांनी घेतले. शेतीचे उत्पन्न वाढवणे, पडीत जमिनी लागवडीखाली आणणे, दुष्काळ आणि शत्रूंनी केलेली नासधूस यामुळे निर्माण झालेल्या धान्य टंचाईमुळे सुरत व इतर ठिकाणावरून अन्नधान्याची सोय करण्यात आली. याच दरम्यान 1687 मध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते वाईच्या युद्धात पराक्रम गाजून स्वराज्य कार्यासाठी धारातीर्थी पडले. स्वार्थी वतनदारांनी आणि फितुरांनी डोके वर काढले. रायगडावर राजारामास मुघलांच्या ताब्यात देण्याचे कारस्थान शंभूराजांनी मोडून काढले. औरंगजेबाने मुकरब खानाला स्वराज्यावर पाठवले. शंभूराजे पन्हाळगडावरून विशाळगडावर आणि तेथून संगमेश्वरला आले. यावेळी मालोजी घोरपडे, कवी कलश शंभूराजांबरोबर होते. घरभेदी लोकांनी पुन्हा घात केला आणि त्यांनी शंभूराजे संगमेश्वरी असल्याचे सांगितले. तिनीतल्या निखाऱ्यांनी स्वराज्याच्या भविष्यालाच आग लावली. स्वराज्य विरोधी लोकांनी दिलेल्या माहितीवरून मुकरब खानाने 4 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वरावर छापा घातला. शंभूराजे सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला होते. शंभूराजांना खबर मिळाली. शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी प्रति आक्रमण आरंभले. हर हर महादेवचा जयघोष सर्वत्र ऐकू येऊ लागला. मालोजी घोरपडे व कवी कलश आघाडीवर राहून सैन्याला प्रेरणा देऊ लागले. विजेचा कल्लोळ कोसळावा तसे मराठे मुघलांवर तुटून पडले. शंभूराजांना वाचवण्यासाठी मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली. अचानक हमल्याने मुघल सैरवैर पडू लागले. तेवढ्यात मुकरब खान 1,5-2 हजाराची नव्या दमाची फौज घेऊन युद्धभूमीवर आला. परिस्थिती प्रतिकूल होती, मात्र शंभूराजे त्वेषाने लढत होते. मालोजी घोरपडे यांनी तर शेकडो मुघलांना यमसदनी पाठवले. शंभूराजांची कोंडी करण्याचा प्रयत्न मुघल सतत करत होते, पण शंभूराजांची तलवार विजेच्या चपळाईने फिरत होती. शंभूराजांच्या जवळ येण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यांचा प्रत्येक वार मुघलांच्या मनात धडकी भरवत होता. त्यांचे शौर्य पाहून मुकरब खानासारखा अनुभवी आणि कसलेला सरदार देखील स्तंभित झाला. क्षणभर त्याला काही उमजेना, पण त्याने स्वतःला सावरले. त्याने सैनिकांना शंभूराजांवर बाणांचा आणि भाल्यांचा वर्षाव करण्याचा आदेश दिला. स्वराज्याचा हरणझुंजार छत्रपती रक्ताने न्हावून देखील प्रचंड हिमतीने लढत होता. शंभूराजांना आणि कवी कलशांना कैद करून अत्यंत जलद गतीने बहादूर गडावर आणण्यात आले. औरंगजेबाला वाटले शंभूराजे आपले प्राण वाचवण्यासाठी गयावया करतील, मात्र 23 वर्षापूर्वी शिवराय कैदेत असताना तडफदारपणे वागणारे, औरंग्याच्या प्रश्नांना निडरपणे उत्तर देणारे 9 वर्षाचे शंभूराजे त्याला आठवले. आजही तीच तडफ, तोच बाणेदारपणा, तोच निडरपणा, तेच साहस औरंग्याला दिसले. शंभूराजांना औरंगजेबाने पहिला प्रश्न विचारला, तुझे खजिने, जड जवाहीर व इतर संपत्ती कुठे ठेवली आहे? शंभूराजांनी उत्तर दिले, अरे नादान बादशाह, राज्याचा खजिना व संपत्ती यावर रयतेची मालकी असते. तिचा पत्ता सांगून ती तुझ्यासारख्या क्रूर शत्रूच्या ताब्यात देण्याचा स्वराज्यद्रोह करण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेल. औरंगजेबाने दुसरा प्रश्न केला, तुझ्या गडकोटांच्या किल्ल्या कुठे आहे? शंभूराजांनी ताटमानेने उत्तर दिले, गड किल्ले म्हणजे राज्याचे रक्षक आहे, स्वराज्याचा आत्मा आहे गड किल्ले. औरंगजेबाने तिसरा प्रश्न विचारला, माझे कोणकोणते सरदार तुला सामील होते, मला त्यांची नावे सांग. संभाजीराजे ताडकन उद्गारले, हे कृतज्ञ शिरोमणी औरंगजेब, मदत करणारे शत्रू देखील मित्रच असतात हे तुला माहित नाही का? अरे अशा मदतगार मित्रांची नावे सांगणे म्हणजे मित्रदोहच, त्यापेक्षा मी हसत हसत मृत्यूला आलिंगन देईन. औरंगजेबाने शेवटचा प्रश्न विचारला, तू माझ्या धर्माचा स्वीकार कर. शंभूराजांनी उत्तर दिले, धर्म म्हणजे आस्था असते आणि आस्था बदलत नसतात औरंगजेब. शंभूराजे पुढे म्हणाले, तू साखळदंडाने जखडून किंवा मृत्यूचे भय दाखवून माझी इमान विकत घेऊ शकत नाही, पण लक्षात ठेव, तुझ्याशी आयुष्यभर टक्कर घेणाऱ्या महान पराक्रमी शिवरायांचा हा वीर छावा आहे. रयतेचे राज्य व रयतेचा खजिना यासाठी मी एकदा काय 10दा मरायला तयार आहे. माझ्या इमानाची, स्वाभिमानाची चर्चा दशदिशा करतील, पण स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह समजणारा औरंगजेब वीर संभाजी पुढे अनेक मागण्यांसाठी भीक मागणारा महाभिकारी होता याची साक्ष इतिहास देईल. शंभूराजांचे हे जळजळीत शब्द तप्त लाव्यासारखे औरंगजेबाच्या कानात शिरले. शंभूराजे मात्र निर्भयपणे उभे होते. औरंगजेबाच्या सर्व प्रश्नांना शंभूराजांनी बाणेदारपणे उत्तरे दिले. शंभूराजे हार मानायला तयार नाहीत हे पाहून अखेर 11 मार्च 1689 ला भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील तुळापूर येथे छत्रपती शंभूराजे व त्यांचे परम मित्र कवी कलश यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे जवळच गावाच्या माळ रानावर फेकण्यात आले. 1680 ते 1689 या 9 वर्षात स्वराज्यासाठी अविरत स्वतःला समर्पित करणाऱ्या शंभूराजांनी औरंगजेबाचे दख्खन गिळंकृत करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. शंभूराजांच्या बलिदानाने प्रेरित होऊन पुढचे 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी झुंजला आणि इथेच महाराष्ट्रात मेला औरंगजेब, पण त्याला शिवरायांचे, शंभूराजांचे स्वराज्य जिंकता आले नाही. देवदेश धर्मासाठी तुम्ही दिले हे प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान.